श्री स्वामी समर्थ। आषाढ महिना महिलांना सुरू झाला की आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होत असते। म्हणजे वातावरण पण इतकं छान असतं ना। आणि बघा इथून पुढे आपले सगळे सण सुरू होतात। मराठी महिन्यामधला आषाढ हा चौथा महिना आहे आणि आषाढ महिन्यामध्ये वारकरी वगैरे आपण बघतो, दिंडीची ती तयारी चाललेली असते। आपल्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी ते आतुरलेले असतात। तर आषाढ महिना हा खरंच खूप शुभ महिना आहे आणि अशा शुभ महिन्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे आणि काही चुका टाळायच्या आहे की ज्यामुळे मग आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला त्याचे वाईट फळ भोगावे लागतात। आणि मग आपण याला त्याला दोष देतो की हिची नजर लागली, तिची नजर लागली, पण असं नसून आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला वाईट परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात। तर बघा हा आषाढ महिना यंदा 26 जून म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे आणि 24 जुलैला आषाढ महिना संपणार आहे। आणि आषाढ महिना अनेक पवित्र गोष्टींसाठी शुभ मानला जातो। या काळामध्ये बघा जर तुम्ही काही सेवा केले, पारायण केले, काही व्रत वैकल्य केले तर त्याचं आपल्याला चटकन फळ मिळतं। म्हणून तुम्हाला जे काही व्रत वैकल्य करायचे असतील ते अगदी बिनधास्तपणे तुम्ही नियमांचं पालन करून या महिन्यामध्ये केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। दुसरी गोष्ट म्हणजे बघा या महिन्यामध्ये तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे, कुठली कामं केली पाहिजे। तर आषाढ हा पवित्र महिना असल्यामुळे शक्यतो आपल्याला रोज लवकर उठायचंय आणि रोज आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचंय। बघा आषाढी एकादशी आपल्या आषाढ महिन्यात आता 6 जुलैला आहे। तर जिथे विठ्ठल रुक्मिणी आले तिथे तुळशी आपल्याला नेहमी दिसत असते। म्हणून या आषाढ महिन्यामध्ये न चुकता तुळशीला पाणी अर्पण करा। आणि बघा तुळशीला पाणी रोज अर्पण केलं पाहिजे, तुळशीची सेवा झालीच पाहिजे। सकाळी अगरबत्ती लावा, संध्याकाळी छान तुपाचा दिवा लावा। तुळशीची जर तुम्ही सेवा केली माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देईल। आणि बघा विठ्ठल रुक्मिणी यांना तुम्हाला तुळशी अर्पण करायची आहे। कधी पण संध्याकाळच्या वेळेत तुळशी तोडू नका। आषाढ महिन्यामध्ये तर अजिबात तुळशीचा अपमान होईल असं काही करू नका। आणि नेहमी लक्षात ठेवा तुळशीचं पानं तोडताना आधी तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि अलगदपणे पाने तोडायची आहे। संध्याकाळी 4-5 वाजेनंतर कधी पण तुळशीची पानं तोडू नका, ठीक आहे। आणि तुळशीला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय असा आपल्याला जप करायचा आहे। यासोबतच आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवांना जल अर्पण करा। अगदी तांब्याच्या तांब्यामध्ये थोडं पाणी घ्या। फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल पूर्व दिशेला तोंड करा। माहिती आता पावसाळ्याचे दिवस आहे, सूर्य दिसत नाही, पण तरी पण उठल्यानंतर आपण आंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर आपल्याला पूर्व दिशेला बघून सूर्यदेवांना पाणी अर्पण करायचं आहे। आषाढ महिना माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि सूर्यदेवांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो, ठीक आहे। तर त्यामुळे आपल्याला जमेल तशी छोटी मोठी सेवा करायची आहे। या महिन्यामध्ये दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। यथाशक्तीने अन्न, वस्त्र काहीही तुम्ही दान करा। दारामध्ये कोणी आलं त्याचा अपमान करू नका। अतिथी देवो भव, दारामध्ये जो कोणी येतो तो आपल्यासाठी देवाप्रमाणे असतो, म्हणून कधीही त्याचा अपमान करू नका। तुम्ही काहीतरी तुमच्या यथाशक्तीने त्यांना दान करा। यासोबत आषाढ महिन्यामध्ये पितरांची पूजा करणं सुद्धा शुभ मानलं जातं। आणि जर तुम्ही पैसे, कपडे, धान्य हे दान केलं तर पित्र भरभरून आशीर्वाद देतात। मी नेहमी सांगते पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यात। त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि त्यांचे आपण ऋणी असलंच पाहिजे। जर अमुक एक शुभ दिवशी आपण त्यांचं काही मानसन्मान करत नाहीये, त्यांच्या स्मरणार्थ काही दान करत नाहीये तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। म्हणून पितरांना नेहमी आपण प्रसन्न ठेवलंच पाहिजे। पित्र नाराज होतील अशी एक पण आपल्याला गोष्ट करायची नाहीये। आता बघा जसा हा शुभ महिना आहे तर मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या। रोज देवपूजा करायची, आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे, मुख्य दरवाजा, उंबरठा, घराचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे। तर आता बघा आषाढ महिन्यामध्ये काय करू नये, तर बघा या महिन्यामध्ये शक्यतो विवाह किंवा बाकी काही शुभ कार्य टाळले जातात। तुम्ही व्रतवैकल्य वगैरे करू शकतात, त्याच्यासाठी खूप हा महिना चटकन फळ देणार आहे। पण शक्यतो लग्न तिथी या महिन्यामध्ये नसतात, करू नये। कारण काय आजकाल बरेचसे लोक तिथी पण बघत नाही आणि लग्नांचे मुहूर्त वगैरे बऱ्याच ठिकाणी काढले जातात, होतं असं आजकाल। पण करू नये, शुभ कार्य करू नये या काळामध्ये। यानंतर या आषाढ महिन्यामध्ये शिळे अन्न खाऊ नये। बघा तुम्ही म्हणाल की ताई मग कालचं लगेच फेकून द्यायचं का? आपल्याला माहिती आहे आणि बघा हे दिवस असे ना आपल्याला खूप भूक लागत नाही, तर त्यामुळे तुम्ही प्रमाणामध्ये बनवा। आणि शिळं अन्न न खाण्यामागे एक दुसरं कारण पण आहे, सायंटिफिक रिझन, की पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळं अन्न पचायला जड जातं आणि वातावरण बघा बदलतं वातावरण असतं, कधी पाऊस, कधी थंडी, कधी ऊन, त्यामुळे आपल्याला मग पटकन आजार जडतो। म्हणून ते पण त्यामागचे एक कारण आहे। तर त्यामुळे शिळं अन्न, त्यानंतर मसाल्याचे पदार्थ वगैरे हे या दिवसांमध्ये खाऊ नये। आणि तामसिक अन्न सुद्धा खाणं टाळलं गेलं पाहिजे। मांसाहार वगैरे तर टाळलाच पाहिजे। चातुर्मासामध्ये खूप लोक 4 महिने मांसाहाराचा कटाक्षाने नियम पाळतात, तो नियम पाळलाच पाहिजे। तामसिक अन्न
त्यानंतर व्यसनं हे टाळली गेली पाहिजे, याचे खरंच वाईट परिणाम भोगावे लागतात. तर बघा, असा हा आषाढ महिना खरंच खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आषाढी एकादशी येणार आहे, त्याबद्दलचे पण अगदी छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. सूर्यदेवांची पूजा नक्की करा. या महिन्यामध्ये तुम्ही धान्य, गहू, गूळ, त्यानंतर तांब्याचे भांडे हे तुम्ही गरजूंना दान करा. दान नेहमी सत्पात्री झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं, तुळशीची आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, हा आषाढ महिना अतिशय शुभ असल्यामुळे अगदी थोडक्यात मी तुम्हाला कुठले सोपे नियम पाळायचे, कुठल्या चुका टाळायच्या, काय गोष्टी आवर्जून करायच्या, ही अगदी सोपी माहिती दिली आहे. अगदी आपण चालू करू शकू, याला स्पेशल असा टाईम देण्याची काही गरज नाही आहे. बाकी तुम्हाला व्रत करायचे, या चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करतात, त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आत्ता आषाढी एकादशीपासून तुम्ही त्याची सुरुवात करू शकतात. पाहिजे तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अतिशय महत्त्वाचं आहे गोपद्म व्रत आहे. गाईचे 33 पाऊल आपल्याला रोज काढायचे असतात. सोपं आहे, खूप सोपं आहे, पण त्याचे फळ आहे ना, आपल्या संसारामध्ये सुख नांदण्यासाठी, पतीची प्रगती होण्यासाठी, मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठी, काही अडचणी असतील आपल्या संसारामध्ये तर त्या दूर करण्यासाठी गोपद्म व्रत जे आहे महिलांना नक्की करा. तर आषाढ महिना शुभ असल्यामुळे त्याचा भरभरून फायदा आपल्याला घ्यायचा आहे. ही माहिती तुम्हाला पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.